शिवसेना आणि मनसे युतीची नांदी सुरू आहे का? राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांच्या पूर्वी शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांची युती होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्याचं कारण ठरलंय शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी दाखल झाले। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, नवी मुंबई, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या महापालिकाच्या निवडणुका होणार आहेत। पुढच्या काही काळात शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांची मोठी ताकद येत आहे। राज्यात शिवसेना आणि मनसे युतीमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसू शकतो। शिवसेना आणि मनसे युतीसाठी पडद्यामागे अनेक नेते सक्रिय असल्याचं कळतंय। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, आपण थेट जातोय। उदय, या डिनर डिप्लोमसीचा राजकीय अर्थ काय? राजकीय अर्थ खूप मोठा आहे। गेली 5-6 वर्ष आपण पाहिलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटावरती आपण फोडाफोडीचं राजकारण पाहिलेलं आहे। मात्र आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जोडणारं राजकारण जे आहे ते पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते। शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांची युती होताना आपल्याला पाहायला मिळते। गेले काही महिने सातत्याने पडद्यामागे खूप मोठ्या हालचाली सुरू होत्या, मात्र त्याबद्दल अधिकृत जी आहे ती स्पष्टता पुढे येत नव्हती, त्याबद्दल अधिकृत कोणी बोलत नव्हतं। मात्र आता वरिष्ठ सूत्रांनी जी न्यूज 18 लोकमतला माहिती दिली आहे त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे दाखल होणार आहेत। राज ठाकरे यांनी त्यांना स्नेहभोजनाचं निमंत्रण जे आहे ते दिलेले। हे फक्त स्नेहभोजनाचं निमंत्रण नाहीये, तर शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांच्या युतीची नांदी होणारी हे स्नेहभोजन आहे। कारण आपल्याला कल्पनाच आहे की येणाऱ्या या सर्व महापालिका निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, या दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेना मनसेची युती जी आहे ती होऊ घातलेली आहे। मुंबई असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, पुणे असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, इथल्या महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि मनसेची ताकद खूप मोठी आहे। हे दोन्ही पक्ष जर एकत्र आले तर खूप मोठी एक राजकीय उलाढाल जी आहे किंवा राजकीय घडामोड जी आहे ती आपल्याला पाहता येणार आहे। महाराष्ट्राच्या एकूणच राजकीय सारीपाटावरती आपण इथे शिवतीर्थच्या बाहेर आहोत। आपण इथे माझ्या मागे पाहत असाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे हे दादर येथील निवासस्थान आहे। शिवतीर्थ हा बंगला आहे आणि याच बंगल्यावरती थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे हे स्नेहभोजनासाठी दाखल होणार असल्याची माहिती मिळते आहे। आणि या स्नेहभोजना वेळेला एकूणच युतीवरती देखील अंतिम शिक्कामोर्तब होईल असं सांगण्यात येते। नक्कीच यावर काय होतं बघावं लागेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं इंटरेस्टिंग हे आहे की मेनू काय असणार आहे, कारण हा मेनू हा निश्चितपणे पॉलिटिकल असणार आहे। आणि या मेनूमध्ये काय काय असेल बरं उदय? कारण मुंबई महानगरपालिकेपासून सगळ्या महानगरपालिका आहेत। अगदी बरोबर आहे। मेनू काय तसं एक आपण पाहू शकतो की राज ठाकरे यांचं आदर तिथे एकदम खूप सर्व नावाजलेलं आहे। त्यांचं मेनू तर खूप खासच असणार आहे, मात्र राजकीय पक्वान काय असतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मुंबईमध्ये एकूण 227 वॉर्ड आहेत। या 227 वॉर्डपैकी किती जागांची तडजोड जी आहे ती झालेली आहे, मनसेला किती जागा मिळतील, शिवसेनेला किती जागा मिळतील यावरती खरंच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। शिवसेनेची ताकद खूप मोठी आहे, बलाढ्य पक्ष आहे मुंबईमध्ये, मात्र त्यांना मनसेसोबत जेव्हा युती करतील त्यावेळेला मनसेला किती जागा सोडायला लागतील आणि अशीच काहीशी परिस्थिती जी आहे ही ठाणे महापालिकेमध्ये देखील आहे, कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये देखील आहे। सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे नाशिक, कारण नाशिक महापालिकेमध्ये मनसेने त्यांचा महापौर देखील बनवला होता, तिथे त्यांना विजय देखील मिळालेला होता। त्यामुळे नाशिक महापालिकेमध्ये शिवसेना मनसे यांची युती होताना एकूणच जागांचं जागा वाटप जे आहे पण उदय मला तेच विचारायचं आहे, जागा वाटप कसं होणार आहे हे पाहावं लागणार आहे। उदय आधी 3 पक्ष आहेत, चौथा मनसे, राजकीय खिचडी होणार आहे ना मग? विलास, सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते ही युती फक्त शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांची असणार आहे। यामध्ये भाजप किंवा राष्ट्रवादी पक्ष हा पक्ष सध्या तरी या कुठल्याही फ्रेममध्ये नसल्याची माहिती मिळते। ही युती फक्त शिवसेना आणि मनसे यांची युती होणार आहे। त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये नेमकं काय घडतंय हे आता पाहावं लागणार आहे। खूप मोठी राजकीय घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळते। बरं, पण मग जर या दोघांचीच युती होणार आहे तर मग आता युतीत असलेल्या त्या दोघांचं काय होणार आहे हा पण प्रश्न आहे ना, की स्वबळाचा मेसेज आलाय भाजपकडून काही काय याचा तो अर्थ सुद्धा काढावा लागेल ना? अगदी बरोबर आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका असतात किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतात तिथे कुठलाही पक्ष जे आहे ते युती किंवा आघाड्या करून लढत नाही, स्वतंत्रपणे लढतात। महापालिकामध्ये आपण पाहिलेलं आहे की जेव्हा या आधीच्या निवडणुका झालेल्या त्यावेळेला एकूणच शिवसेना आणि भाजप ह्या दोन्ही आमने सामने निवडणुका जी आहेत त्या लढलेल्या आहेत। मात्र आता
महायुतीमध्ये शिवसेना म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि त्याचबरोबर भाजप आहे, आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील सहभागी झालेला आहे. या तिघांची एकत्र महायुती आहे राज्यामध्ये आणि महायुती म्हणून हे संपूर्ण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्याचबरोबर महापालिकांच्या निवडणुका हे एकत्र लढणार असे संकेत दिले जात होते. मात्र आता मनसेच्या एंट्रीमुळे शिवसेना काही वेगळं पाऊल उचलतंय का महायुतीसोबतच शिवसेनेच्या कोट्यामध्ये जेवढ्या जागा येतील त्या जागांमधून मग मनसे आणि शिवसेना यांची एकूण युती होईल हे आता पाहावं लागणार आहे. गेल्या काही आठवड्यांपासून आपण पाहतोय, काही महिन्यांपासून आपण पाहतोय शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झालेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधून मोठ्या प्रमाणात नगरसेवक जे आहेत ते तिथे इन्कमिंग करतात. त्यामुळे ह्या येणाऱ्या नगरसेवकांना कोणत्या वॉर्डांमध्ये त्यांना शाश्वती जी आहे नगरसेवक पद मिळण्याची किंवा त्यांना उमेदवारी मिळण्याची हे त्यांच्यासाठी कन्फर्म झाले किंवा त्यांना शिक्कामोर्तब झालेलं त्या जागांवरती. त्याचबरोबर मनसेने किती जागांवरती तयार केलेली आहे हे देखील पाहावं लागेल, कारण गेल्या काही निवडणुकांमध्ये आपण पाहतोय लोकसभा निवडणुका असतील, त्यामुळे विधानसभा निवडणुका टेबलवर असतील. जेव्हा एखादा सगळ्या मेनूमध्ये वडा असेल तर त्याच्यावरून होणारी राजकीय ओढाओढ सुद्धा आपल्याला बघावी लागेल काय होतीये ती. ही बातमी आणि त्या बातमीवरचं विश्लेषण आपण कायम ठेवणार आहोत.